खोपोलीत नगरपरिषदेचा स्वच्छता संग्राम, सफाई अपनाओ बीमारी भगाओ मोहिमेचा कुलदीप शेंडे यांच्या हस्ते प्रारंभ। खोपोली प्रतिनिधी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य व डासजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन खोपोली नगरपरिषदेच्या वतीने सफाई अपनाओ बीमारी भगाओ ही विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। नगराध्यक्ष कुलदीपभाई शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी नगराध्यक्षांनी खोपोलीतील भाजी मार्केट परिसराची पाहणी करून वाढत्या अतिक्रमणाबाबत संबंधितांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। मुख्य रस्ता तसेच खोपोली पोलीस स्टेशनच्या मागील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असल्याने हे मार्ग त्वरित मोकळे करण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसेच भाजी मार्केटचे नियोजनबद्ध पुनर्विकास करून ते अधिक स्वच्छ, सुस्थित आणि आधुनिक स्वरूपात विकसित करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी व्यापारी आणि नागरिकांना दिली। पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून विविध साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते। त्यामुळे नगरपरिषदेने शहरातील साफसफाई, नाल्यांची स्वच्छता, कचरा संकलन आणि निर्जंतुकीकरणाच्या कामांना विशेष गती दिली आहे। शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविण्यासोबतच जनजागृती फलकांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे। नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना आपल्या घराचा व परिसराचा स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे, कचरा फक्त निर्धारित ठिकाणी टाकण्याचे तसेच साचलेले पाणी त्वरित हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे। स्वच्छतेची सवय अंगीकारल्यास अनेक संसर्गजन्य आजारांपासून बचाव होऊ शकतो असेही प्रशासनाने स्पष्ट केले। स्वच्छ शहर, निरोगी शहर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नगरपरिषद युद्धपातळीवर काम करत आहे। या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिक, व्यापारी आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्ष कुलदीपभाई शेंडे यांनी केले। या मोहिमेत नगरसेवक समीर मसूरकर, अविनाश किरवे, माजी नगरसेवक कैलासभाऊ गायकवाड, सफाई कर्मचारी मुकादम विनोद सोळंकी यांच्यासह भाजी मार्केटमधील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 3 लोक विरोध करून जर काही अडथळा निर्माण करत असतील तर मी खोपोलीच्या भल्यासाठी नागरिकांसाठी आम्ही कोणताही पुढं मागं करणार नाही। मला माफ करा, मी खूप कडक बोलतोय, पण जोपर्यंत स्ट्रिक्ट वागत नाही तोपर्यंत खोपोलीचं भाजी मार्केट होणार नाही। आणि मच्छी मार्केटला सुद्धा मी आज आणणार आहे। मच्छी मार्केटचं पण सुद्धा आपण एक नियोजन चांगलं करणार। धन्यवाद भाई, असंच प्रेम असून दे, असेच स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या। खोपोली पुढे जात आहे कारण की नगराध्यक्ष युवा आहेत।